धन्यवाद वैद्य सर. खरं तर या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला लिखाणाचं काम त्यावेळेसपासून अतिशय मनापासून आपण दादांसोबत जी साथ दिली अतिशय त्याचं मला वाटतं इथे नमूद करण्यासारखं असं मला वाटतं की कारण या सततच्या आपल्या सहवासामुळे दादांना नेहमी प्रेरणा पण मिळाली त्या आणि म्हणूनच ही एक चांगली कृती आपल्यासमोर आली. आणि जसं आता आपण म्हणालात की आपणच्या साहित्याचा अभ्यास करताना फक्त समाधानच नाही मिळत तर आत्मसुखही मिळते आणि हे निश्चितच आपण सर्वांनी अनुभवलेले असणार आहे. यानंतर मी आपले पुढील वक्ते प्राध्यापक श्रीयुत रामकृष्ण जामकर सर यांना विनंती करतो त्यांनी आपले विचार मांडावेत. सदाशिवा समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि उपस्थित भाविक हो, खरं म्हणजे मुख्य वक्त्याला जास्त वेळ मिळाला पाहिजे असं माझं व्यक्तिशः मत आहे आणि त्यामुळे मी अगदी 5 मिनिटात माझं मनोगत संपवतो कारण आपण सगळेजण त्यांना ऐकण्याला उत्सुक आहोत. आप्पांच्या जीवनातल्या अनेक घटना आप्पा एवढे ज्ञानी असूनही जेव्हा बैठकीत असत तेव्हा फार धीरगंभीरपणा नसायचा. सहज खेळ कर मधुर वर्तन यातच मोठ्यांचे मोठेपण हे जे कृष्णकथामृत मधलं आप्पांचं वाक्य आहे भगवंताबद्दलचं ते आप्पांबद्दलचं नेहमी अनुभवाला यायचं. एक प्रसंग सांगतो थोडक्यात. अमरनाथला आप्पा पहलगाम मार्गे गेले होते. अतिशय अवघड मार्ग आहे पहलगाम मार्ग सर्वात अवघड आहे. तर सोबत काही यात्रेकरू होते त्यातली एक 55-60 वर्षाची महिला चालता चालता अवघड मार्ग असल्यामुळे सारखं असं म्हणू लागली मी पुन्हा येणार नाही कुणाला यायला सांगणार नाही मी पुन्हा येणार नाही कुणाला यायला सांगणार नाही. 3दा झालं 5दा झालं आप्पा खुदकन हसले. हसल्यावर ती बाई म्हणली का हसला तो. नाही काही नाही म्हणे काही नाही सांगा घेऊ नाही म्हणे मी काय म्हणेल मी पुन्हा येणार सगळ्याला यायला सांगणार. त्या घटनेला इतकं छान स्वरूप देऊन आपल्याला एक चांगला संदेश जे आप्पा द्यायचे ते अनेकांच्या अनुभवाला इथं बसलेल्या अनेकांच्या अनुभवाला आलेला आहे. फार विस्तारानं सांगायचं गरज नाही. आप्पांच्या जीवनाचं जर मर्म आपण बघितलं तर बुद्धिवाद्यांनी जे काही आपल्या संस्कृतीवर घेतलेले आक्षेप आहेत त्यावर त्यांनी आपल्या परीनं जे करता येईल ते प्रत्येक वेळी केलेलं. वयाच्या 19व्या वर्षी जेव्हा त्यांनी गीता महाभारतातील एक ठिगळ नावाचा लेख वाचला तेव्हा त्यांनी त्यावेळेस उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक वेळी आपापल्या पद्धतीनं त्यांनी लोकांना उत्तर द्यायचं आणि त्यामधून आपल्याला काय फळ मिळणार आहे याची अपेक्षा न करता सातत्यानं ते करत राहणं हे आपल्यासाठी एक वस्तुपाठ आहे. आपल्याला पुढे काय करायचं आहे त्यांनी सांगितलं आहे. या पुस्तकामध्ये विचारधनमध्ये आजच्या पानावर म्हणजे आज 20 जुलै आहे 20 जुलैच्या पानावर एक संदेश आप्पांचा असा आहे की पीठांनी जे काम केलं पाहिजे त्यामध्ये काही प्रश्न गंभीर निर्माण झाले आहेत असं त्यांनी म्हणले. माझा अधिकार नाही तो म्हणायचा आप्पांनी म्हणले. पण ज्या व्यक्तीला असं वाटतं की आपण काहीतरी लोकांच्या कल्याणाचं करावं त्यानं ते अवश्य करावं करत राहावं. आणि मला वाटतं कुलकर्णींनी तीच प्रेरणा घेऊन आपल्यासमोर हे पुस्तक सादर केलं आहे. त्यांना या प्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करतो. आणि वस्तुतः माझा अधिकार नसताना सुद्धा 2 शब्द बोलण्यासाठी मला इथं सांगितलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी पुढील वक्ते श्री देवीदास फुलारी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. या हृदय सोहळ्याचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप व्यसनेकर ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण इथे सगळे जमलात. वक्ता दशसहस्रेषु म्हणून ज्यांचा संबंध महाराष्ट्रात उल्लेख होतो ते आदरणीय डॉक्टर यशवंत पाठक, प्राध्यापक रामकृष्ण जामकर, प्राध्यापक विलास वैद्य, लेखक सुधाकर कुलकर्णी. श्रोत्यांमध्ये खूप मोठी माणसं बसलेली आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रभाकर कानडखेडकर, लालू कोंडलवाडे, गोविंद जोशी, डॉक्टर विजय लाड, बोराळकर मॅडम, माधव चुक्केवाड, प्राध्यापक महेश मोरे
आणि परमपूज्य आप्पांवर प्रेम करणारे आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझ्याकडे सुधाकर कुलकर्णी जेव्हा पुस्तक घेऊन आले आणि पत्रिका घेऊन आले आणि पत्रिकेतली नावं बघून त्यांना मी एवढंच म्हणालो, डॉक्टर यशवंत पाठक येत असताना एवढ्या वक्त्यांची आवश्यकता नाही. पण ते म्हणाले आता ठरलंय, थोडं कमी बोला, म्हणाले 15 मिनिट बोला. की ज्यांचा वाणी विलास सुरू झाला की संबंध सभागृह मंत्रमुग्ध होतं, त्यांच्यासमोर आम्ही काय बोलावं. आणि यशवंत पाठक हे आपल्या परिवारातील आहेत. परिचय करून देताना आता सांगितलं कोणी, तर त्यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. मी गोरठ्याला माझ्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ संत साहित्य संमेलन घेतलं. आप्पांना मी बोलून दाखवला हा विचार. गोरठ्याच्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हे मला संमेलन घ्यायचं होतं आणि आप्पांना म्हटलं असं असं मी घेणार आहे आणि यशवंत पाठकांना बोलावणार आहे आणि आप्पा मी तुमच्या नावाचा उपयोग करणार आहे. ते म्हणाले संत साहित्य संमेलन जर घेणार असेल तर मग इथं आपल्या इथं घेऊन आले दासगणू प्रतिष्ठानमध्ये, तिथं कशाची काही आवश्यकता आहे. आणि बोल म्हणाले, तू काय हरकत नाही. मी यशवंत पाठकांना फोन केला, मी देविदास फुलारी बोलतोय, गोरठ्याला संत साहित्य संमेलन आहे आणि त्या संमेलनाचं अध्यक्षपद आपण स्वीकारणार आहात आणि त्या संबंध दिवसभर प्राचार्य आनंद दामोदर आठवले स्वतः उपस्थित राहणार आहेत. एका दमात बोलून गेलो. आप्पांचं नाव घेतल्यावर पाठक सरांना काही बोलताना येतो म्हणाले मी. आणि गंमत अशी, ते रेल्वेनं येणार आणि मला ऑफिसचं एक काम निघालं, मला देगलूरला जायचं होतं आणि मी घाबरलो, आता पाठक सरांना कोण घेऊन येणार. मी प्रभाकर कानाटकर यांना सांगितलं अशी अशी अडचण आहे. ते म्हणाले तुझं तू काम कर, मी जाऊन घेऊन येतो यशवंत पाठकांना. मी म्हणलो तुम्ही कसं ओळखणार, तुमची त्यांची अजून भेट झाली नाही. तू जा म्हणाले, मी बरोबर करतो. आणि यशवंत पाठक उतरल्याबरोबर त्यांच्या हातातली बॅग घेत, तुम्ही यशवंत पाठक ना, ते म्हणाले हो मी प्रभाकर कानाटकर, चला म्हणाले. हा जो परिवार आपला सगळा एकत्र झालाय त्याच्या पाठीमागं मी पहिल्यांदा लेखक सुधाकरराव कुलकर्णी यांचं याच्यासाठी अभिनंदन करतो. आप्पा ब्रह्मलीन झाल्यापासून मनात अंतःकरणात एक हुरहुर आहे आपल्या सगळ्यांच्याच. हे सबंध पुस्तक वाचत असताना आप्पा ब्रह्मलीन झालेत हा विचार डोक्यातून निघून जातो आणि आप्पांच्या बैठकीत बसून आपण गप्पा करतो की काय, हा भाव अंतःकरणात येतो. म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. वाटतं आपणशी आता गप्पा करतोय आपण, आणि आप्पांना बोलणं साधी गोष्ट नव्हती. चांगले चांगले आप्पांसमोर यायचे, नमस्कार करून जायचे. आम्ही आप्पांना याच्यासाठी घाबरत नव्हतो की आम्हाला काही कळतच नव्हतं, आप्पा आपले आहेत एवढंच कळत होतं. आणि असे प्रश्नाचे भडीमार विचारायचं, मनात शंका आली की विचारायचं. तेव्हा बैठकीमध्ये जे बसलेली मंडळी होती त्यांना आवडायचं नाही, हा काय विचारतो आप्पांना, आपण नमस्कार करायचा आणि निघून जायचं. एकदा ते मुखेडचे सावकार होते, त्यांनी मला बाहेर बोलवलं आणि म्हणले अरे तुम्ही हे काय बोलता, म्हणले आपणशी काय प्रश्न विचारता. म्हणाले नमस्कार करायचा आणि निघून जायचं. पण आप्पांनी कधीच आमच्यावर कधीच आप्पा रागावले नाहीत. उलट एखाद्या सुट्टीच्या दिवशी जर नाही गेलो तर आप्पा चौकशी करायची, अरे देविदास नाही आला का आज. आणि प्रश्नांचा भडीमार. सगळ्यात महत्वाची गोष्ट सुधाकर कुलकर्णी मी यांचं याच्यासाठी अभिनंदन करतो की आप्पांचे जे परखड विचार आहेत त्यात त्यांनी कुठेही बाधा येऊ दिली नाही. आप्पा ज्या ज्या विषयावर परखडपणे कुणाचीही पर्वा न करता जे विषय मांडत असत ते विषय सुधाकर कुलकर्णी या पुस्तकात मांडलेले आहेत. फार अडचण येते कधी कधी. चक्रधर मराठी साहित्य संमेलन होतं का, मला वाटतं वैजापूरचं होतं, आणि त्या संमेलनात माझी मुलाखत घेतली प्राध्यापक महेश मोरे आणि पत्रकार प्रभाकर लोखंडे पाटील. महेश मोरे यांनी सरळ प्रश्न विचारले, वाङ्मयीन चळवळीविषयी मी बोललो. प्रभाकर लोखंडे पाटील पत्रकार होते. त्यांनी प्रश्न विचारला की मला प्राचार्य आनंद दामोदर आठवले यांचं नाव तुम्ही नेहमी घेता, तुम्ही त्यांचे शिष्य आहात का गुरु मानता त्यांना. मला मानायचं काय, मी त्यांचा अनुग्रह आहे म्हणलं मी. लगेच ते म्हणाले की प्राचार्य आनंद दामोदर आठवले हे सती पद्धतीचा पुरस्कार करतात, चातुर्वर्णाचा पुरस्कार करतात, याविषयी तुमचं मत काय. आता मी आलो ना अडचणीत, समोर सगळे रसिक बसलेले होते. मी म्हणलं तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो खरा आहे की आप्पा चातुर्वर्णाचा पुरस्कार करत होते, सती पद्धतीचाही करत होते. मग तुम्ही त्यांचे शिष्य काय, तुम्ही एवढं त्यांचं गौरवानं का नाव घेता. आता मी हे आप्पांचा शिष्य आहे, कोणा ठिकाणी कसं उत्तर द्यावं हे चांगलं कळतं मला. मी त्यांना म्हणावं आपल्या गुरुकुल परंपरेमध्ये संबंध शिक्षण झाल्यावर
गुरु शिष्याला सांगतो, मी तुला सगळं जे आतापर्यंत तुला ज्ञान दिलेलं आहे ते तर्काच्या कसोटीवर तपासून घे आणि तुला योग्य वाटेल ते स्वीकार. मी तेवढं स्वीकारलेलं आहे. दासगणू स्मरण महोत्सव साजरे झाले संबंध महाराष्ट्रामध्ये. दासगणू महाराजांच्या पुण्यतिथीला 25 वर्ष झाल्यावर नांदेडला झाला, पुण्याला कार्यक्रम झाला. आमची भोकरची मंडळी म्हणाले आपण एक दासगणू स्मरण महोत्सव भोकरला घेऊयात. माझं वय त्यावेळेस फक्त 23 होतं. मी म्हणालो काय हरकत नाही, मी येतो, आपणा विनंती करू. त्यांना वाटलं आता हे पोरग काय विचार आप्पा याचं काय ऐकणार आहेत. ते बाबासाहेब देशमुख गोरठेकरांकडे गेले. ते म्हणाले की परमपूज्य आपण आम्हाला याच्यामध्ये बोलायचं आहे, आम्हाला दासगणू स्मरण महोत्सव घ्यायचा आहे. बाबासाहेब गोरठेकर म्हणाले ते माझे गुरु आहेत आणि मी त्यांना आज्ञा देऊ शकत नाही, मी त्यांना सांगतही नाही, तुम्ही जाऊन विनंती करा, त्यांची इच्छा असेल तर येतील. ते नाईलाजानं माझ्याकडे आले, तू सोबत तरी चाल म्हणाले. गेलो आम्ही. आप्पा म्हणाले दासगणू स्मरण महोत्सव घेता तर माझी तरी कशाला आवश्यक, तुम्ही घ्या ना, चांगली गोष्ट आहे म्हणाले. मी कशाला येऊ. आप्पा काय ऐकेनात. मी आग्रह धरला, हट्ट केला, आप्पा तुम्ही आलाच पाहिजे. शेवटी आप्पा म्हणाले मी येतो पण एक करावं लागेल म्हणाले, तुला तिथं प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ठेवावा लागेल 1 तास. आप्पांचा आवडीचा विषय प्रश्नोत्तर. आणि आमच्या भोकरच्या मंडळीनं सगळ्यांना प्रश्न विचारले, प्रश्न गोळा केले, प्रश्न घेऊन आप्पांकडे गेले. आणि आप्पा म्हणाले हे सगळे प्रश्न आता मी वाचत बसत नाही, मी ऐनवेळी त्याला उत्तरं देईल, फक्त हे सगळे प्रश्न कोणते निवडायचे आणि अडचणीचे कुठले नाहीत ते बाजूला देवीदास करेल, त्याच्याकडे द्या आणि प्रश्न तो किती घ्यायचा त्याला कळतं चांगलं. मी प्रश्न काढले आणि प्रश्न माझ्या भाराभर माझ्या समोर प्रश्न, खूप प्रश्न अडचणीत आणणारे होते. त्यात एक प्रश्न असा होता की सती जाण्याच्या पद्धतीविषयी आपलं मत काय. मी बाकीचे सगळे अडचणीचे प्रश्न काढले पण मुद्दाम हा प्रश्न मी ठेवला. आपणाला माहीत नाहीत समोर काय प्रश्न आहेत आणि आप्पा सांगू लागले, एकेका प्रश्नावर बोलू लागले. मी निवडक प्रश्न घेतले होते, मला ती मैफल रंगवायची होती आणि मी समोर बसलो होतो. तो प्रश्न आला की सती जाण्याच्या पद्धतीविषयी आपलं मत काय. आप्पांनी प्रश्न वाचला, माझ्याकडे ते बघितले आणि म्हणाले का रे मला तुरुंगात पाठवायचा विचार आहे का तुझा. आणि उत्तर दिलं नाही. लोकांना समजलं त्यांना काय सांगायचं होतं. मी प्रभाकर लोखंडे पाटील यांना एवढंच म्हणालो की व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे जाऊन साधूच्या अंतःकरणात प्रवेश करावा लागतो, तेव्हा माणुसकीचा झरा कळतो. मला परमपूज्य आप्पांच्या अंतःकरणात हा झरा दिसलेला आहे, म्हणून मी त्यांचा शिष्य आहे. हे सगळं वर्णन मी पुस्तक वाचत होतो आणि मला खरंच सांगतो तुम्हाला, हे वाचताना आता आपण बैठकीत बसलो आणि आप्पांशी मनसोक्त गप्पा करतो. अंतःकरणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे सगळे प्रश्न प्रामाणिकपणे आप्पांशी आम्ही विचारलेत आणि आप्पाने अतिशय त्यांनाही कळत होतं की हे यांच्या पाठीमागं जिज्ञासा आहे. माझं 5 आऱ्यांचं चाक कादंबरी ही प्रकाशित झाली. त्या प्रकाशन सोहळ्याच्या माझी भूमिका मांडताना मी हे सांगितलं होतं, याज्ञसेनीच्या जीवनावर ही कादंबरी लिहिली. मी आज जर कदाचित आप्पा असले असते तर त्यांनी माझा कान धरला असता आणि विचारलं असतं अरे सकाळी उठून आम्ही धर्मराजाचं दर्शन घेतो, तू धर्मराजाविषयी हे काय लिहिलंस. आमच्या आधुनिक साहित्यिकाने जे काही विसंगती आणि विकृती निर्माण केलेली आहे, महाभारतावर हा तर अत्यंत आवडता विषय आप्पांचा. आणि अशा अनेक प्रश्न विचारले, वाद ऐकले. मी नरहर कुरुंदकर आणि आप्पांचे वाद ऐकले. मी माझं पुस्तकच अर्पण केलंय की आमची पिढी या महाकाव्याकडे यांच्यामुळेच आकर्षित झाली. आप्पा बोलायचे पांडवांचं श्रेष्ठपण सांगायचे, कुरुंदकर सांगायचे कौरव कसे श्रेष्ठ. आणि कुरुंदकरांनी एक लेख लिहिला होता आप्पावर, मला वाटतं पंढरपूरच्या साप्ताहिक प्रहारनं विशेषांक काढला होता आप्पांच्या व्यक्तिमत्वावर, अतिशय सुंदर लेख. आणि ते म्हणाले, ते महाराज म्हणत नव्हते, अनंतराव म्हणायचे. ते म्हणाले अनंतराव सारखी माणसं समाजामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे आणि म्हणून मी त्यांना अभिवादन करतो. हा प्रश्न हा वाक्प्रचार त्यांनी वापरला होता. तेव्हा आप्पांच्या सान्निध्यात जी माणसं आली वेगवेगळ्या विचारांची, मग शेतकऱ्याच्या मुलापासून ते जयंत नारळीकरांपर्यंत. जयंत नारळीकर जेव्हा गोरठ्याला आले तेव्हा मला चांगलं आठवतं, मी 11वीला होतो. हे सगळं मी जे बोलतोय ना, ह्या सगळ्या गप्पा ह्या पुस्तकामध्ये आहेत. नारळीकर आले, गोरठ्यासारखं छोटंसं गाव, तिथं काही फार विद्वान नाहीत. आणि मग संध्याकाळी 7 वाजता आप्पांनी आम्हाला बोलवलं सगळ्या गोरठ्यातील पोरांना. अरे म्हणले जयंत नारळीकर आले. त्यावेळेस ते मला वाटते राजीव गांधी पंतप्रधान होते आणि जयंत नारळीकर आंतरराष्ट्रीयचे खगोल वैज्ञानिक, ते त्यांचे सल्लागार होते. अतिशय साधा माणूस, काडीचंही व्यसन नाही. ते आमच्या समोर बसले आणि म्हणाले प्रश्न विचारा. मी प्रश्न विचारला की मला परमेश्वर आहे की नाही. आता मी 11वीला, मला अक्कल कमी, काय विचारायचं, तर साधा प्रश्न विचारला, परमेश्वर आहे की नाही.
तेव्हा नारळीकरांनी जे उत्तर दिलं तेव्हा आम्हाला कळालं की आप्पांचं मोठेपण किती आहे. नारळीकर म्हणाले, आमची जी प्रगत दुर्बीण आहे त्या दुर्बिणीतून आम्ही बघतो म्हणे, ग्रहांचा तारांचा अभ्यास करतो, आणि जेव्हा दुर्बिणीच्या पलीकडे ज्या ग्रह तारे दिसत नाहीत, जेव्हा दिसत नाही त्याचं पुढचं काही आकलन होत नाही, तेव्हा आम्ही आप्पांच्या पायासमोर येतो म्हणजे पायांचं दर्शन घेतो म्हणाले. ही सगळी मोठी माणसं जी आम्ही जवळून बघितली आहे, फार भाग्यवान आहोत आम्ही, अतिशय भाग्यवान. मी जेव्हा आप्पांनी संन्यास घेतला तेव्हा हिमालयात गेलो होतो, आणि मी सांगायची गरज नाही, आपल्या परिवारात अनेक लोक उत्तर काशीला जाऊन आलेले आहेत. आम्ही एक 5-6 मित्र गेलो होतो, आणि ते हिमालयातलं सगळं सौंदर्य, विमलेश्वर नावाचं ठिकाण आहे, आपल्याला सगळ्याला माहीत आहे. रस्ता एवढा वरचा बिकट आहे, 2.5-3 फुटाचा रस्ता, पहाडामधून रस्ता केलेला, खाली पाहावं तर हजारो फूट गंगा, आणि वरून कडा कधी कोसळतील याचा नेम नाही, खाली बघावं तर चक्कर येते. एक श्रीधर स्वामी नावाचे संन्यासी, त्यावेळेस त्यांचं वय 65 वर्ष, आणि आम्ही 35 क्रॉस केली नव्हती, त्यांना सोबत दिला आप्पाने, आणि यांना सगळ्यांना घेऊन जा म्हणाले. आल्यावर त्या सौंदर्याचं वर्णन मी आप्पासमोर करू लागलो. आप्पांनी सगळं ऐकलं आणि शेवटी म्हणाले, अरे हिमालयामध्ये एन्जॉय करायसाठी नका येऊ, काहीतरी साधना करण्यासाठी या. एक एक विधान बोलायचे आप्पा, साधना करण्यासाठी आहे हिमालयामध्ये काहीतरी. आप्पांचा सगळा जो प्रवास आहे, या पुस्तकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे, याच्यामध्ये वेदांताची चर्चा नाही, याच्यामध्ये तत्वज्ञान नाही, सिद्धांत नाही, इझम नाही, की आप्पा दैनंदिन जीवनामध्ये जे तत्वज्ञान लिहून ठेवले त्याच्या पलीकडे आप्पा साध्या गप्पांमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जे काही साध्या साध्या गोष्टी सांगायचे, त्याचा साकल्याने विचार करून सुधाकर पंत यांनी मेहनत घेऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून या पुस्तकाला मोल आहे. साध्या साध्या गोष्टी सांगायच्या, आणि अनेक उदाहरणासहित. संत कवी दासगणू एक आजच्या राजकारणाविषयी बोलताना आप्पा अनेक वेळा सांगायचे, आणि गंमत म्हणजे आप्पांच्या उदाहरण सांगण्यामध्ये पुनरावृत्ती होत असे. एखादं उदाहरण आप्पांना आवडलं की आप्पा त्याचा विचार करत नसत, हे आपण श्रोते हेच आहे, त्यांच्या वेळा अनेक वेळा आपण सांगितलेलं याचा विचार नाही करत. एकदा आप्पांना मी विचारलं, आप्पा म्हणलं हे उदाहरण तुम्ही जे सांगता मी अनेक वेळा ऐकलेलं आहे. आप्पा म्हणाले, मी तेवढा विद्वान नाही रे म्हणाले, की तेवढं फार प्रत्येक वेळी नवीन उदाहरण द्यायला. फार, आणि बुद्धिवादाविषयी तर फार सुंदर व्याख्या, आप्पांनी जी बुद्धिवाद्यांची व्याख्या केली तर लिहून ठेवण्यासारखी आहे. आज जे बुद्धिवाद आणि जे सगळं चाललंय खऱ्या अर्थानं समीक्षा, की ज्यांना बुद्धी आहे की नाही हा वाद आहे, ते बुद्धिवादी, असं आप्पा सांगायचे. तेव्हा ही जी संबंध पुस्तकामध्ये उदाहरणं देऊन जे सुधाकरांनी केलेलं आहे, अतिशय निष्ठेनं केलेलं आहे. गोंदवलेकर गुरुजींचं प्रवचनाचं पुस्तक मी पण वाचलेलं आहे. फार भक्तिभावानं दररोज एक प्रकरण काही वाचलेलं नाही, पण 2-3 बैठकीमध्ये ते पुस्तक मी वाचलेलं आहे. हे पुस्तक वाचून प्रामाणिकपणे यांना वाटलं सुधाकरावांना की आपण ह्याच्यावर काहीतरी लिहिलं पाहिजे. त्यांनी संकल्प सोडला, आणि त्यांना पहिल्यांदा आठवण जर कुणाची आली तर डॉक्टर यशवंत पाठकांची आली. गोरठ्याला यशवंत पाठक आले, आणि आप्पांना काय आनंद झाला. नमस्कार जेव्हा यशवंत पाठकांनी केला तेव्हा आप्पांनी आपल्या गळ्यातला हार त्यांच्या गळ्यात टाकला, आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आता नंतर आम्हाला काही फारसं कळत होते, पण या गुरु शिष्यांची जी जुगलबंदी झाली नंतर वेदांतावर, दर्शनावर, ते नंतर पाठक सर मला सांगत होते. तेव्हा असा एक बोलताना आता सुधाकरराव म्हणाले की प्रसिद्धी परांगमुख आप्पा होते. ही गोष्ट खरी आहे की त्यांचे काही तत्व होते. काही नांदेडच्या आकाशवाणीने ठरवलं एकदा की त्यांचा आपण एवढा विद्वान, एवढा संत आपल्या भागामध्ये त्यांचं कीर्तन ठेवूयात. माझे मित्र नितीन देशपांडे उद्घोषक होते, ते म्हणाले आपण आप्पांकडे जाऊन या. म्हणलं चला जाऊ. मी म्हणलं आपण आकाशवाणीवर आपलं कीर्तन ठेवायचं आहे. ठेवणं म्हणाले, काय हरकत नाही. किती वेळ देणार आहात? त्याने सांगितलं आम्ही ते काहीतरी 42 मिनिट काही सेकंद देऊ. आप्पा म्हणाले मी 2 तास बोलणार आहे, माझं आख्यान 2 तासाचं आहे, तेवढी वेळ तुमची आकाशवाणी देत असेल तर मी येईल, नाही तर येणार नाही. प्रसिद्धी परांगमुख का राहिले आप्पा? त्याला गरज नव्हती आप्पांची काही. मग आम्ही मार्ग काढला. नितीन देशपांडे म्हणाले असं करू आपण या 40 मिनिटामध्ये आपण मुलाखत घेऊ आप्पांची. मी म्हणलं काय हरकत नाही, प्रश्न विचारा. नितीन देशपांडे म्हणाले माझी नाही हिंमत हो, तुम्हीच बोला. मग आम्ही 40 मिनिटाची मुलाखत घेतली. आप्पांवर संस्कृतीवर प्रश्न विचारले. तेही सडेतोड आणि परखड आप्पा बोलत होते. खूप मैदानं गाजवली, पण परमपूज्य आप्पांविषयी बोलताना नाही होत हिंमत. आणि आप्पा जेव्हा गेले तेव्हा कैलास आश्रमामध्ये मी टेलिफोनमध्येच असल्यामुळे 1-1 तासभराला फोन करत होतो. तेव्हा आप्पांची हार्ट्स बीट्स, आप्पांचा चेहरा प्रसन्न होता. विज्ञान युगामध्ये हा एक फार मोठा चमत्कार आहे. आप्पा एवढे मोठे होते हे आम्हाला कळलंच नाही.
आणि आप्पा गेल्यावर जे आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाची भावना आहे, माझ्यासारख्या अनेक मुलांमध्ये आप्पांची आठवण आजही येते. मी नेहमी आप्पांची जी आता सुधाकररावांनी कविता वाचून दाखवली ते पसायदान खरं आहे म्हणजे आप्पांचं. आप्पांनी ज्या शेवटच्या त्याच्यावर मी एक गोरठ्याला बोललो पण 2-3 दिवस त्या कवितेवर मी. पण आपली खरीच सांगतो, आपण सगळेजण आप्पांच्या एवढे जवळ गेलो. आता आपण सगळे जे बसलेले एवढे परिवार, मला मुलकराज यांच्या कथेची आठवण होते. आप्पा गेले आणि आभाळ फाटलं की पोरकेपणाची भावना सगळ्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली. कुणाला विचारायचे प्रश्न? आप्पा बोलताना म्हणायचे, अरे माझं काय लोणचं घालणार आहात का तुम्ही? मी जे ग्रंथ लिहिले ते वाचत चला. अरिस्टॉटलला हा प्रश्न त्यांच्या शिष्याने विचारला होता. शेवटी जेव्हा अरिस्टॉटल ग्रीस तत्ववेत्ता थकला तेव्हा त्यांचा सगळा शिष्यवर्ग असा त्यांच्या मनामध्ये भावना अशी झाली की आता आपलं काही खरं नाही. तेव्हा ते म्हणाले शेवटी अरिस्टॉटलला तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी सांगा. अरिस्टॉटल म्हणाले की फक्त माणसानं 2 गोष्टी कायम विसराव्यात आणि 2 गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात. शिष्याने विचारलं काय? अरिस्टॉटल हेच म्हणाले की मी आजपर्यंत सांगितलंय ते वेगळं आहे का? माझं लोणचं घालणार आहात का तुम्ही? तरी शेवटी शिष्याच्या आग्रह खातर त्यांनी 2 गोष्टी सांगितल्यात. 2 गोष्टी विसरायच्या, 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. ते म्हणाले एखाद्यावर जर आपण उपकार केले असतील तर ते आपण विसरलं पाहिजे. फार अवघड गोष्ट आहे. एखाद्यावर जर आपण उपकार केले नाही तर आपण म्हणतो काय याच्यावर मी एवढे उपकार केले आणि हा माझ्याशी असा वागतो. एखाद्यावर उपकार केले असं तर आपण विसरून जायचं. एखाद्यानं आपली निंदा नालस्ती केली असेल ते पण आपण विसरून जायचं. ह्या 2 गोष्टी विसरायच्या आणि 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या की आपल्याला मृत्यू येणार आहे, आपण एक दिवस मरणार आहोत. माणसं अशा थाटात वागतात की जसं काय आता चिरंजीवच आहेत. मरणार आहोत आपण एक दिवस, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं विधान अरिस्टॉटलने केलं, आज मी जे काही सुख दुःख भोगतोय त्याला दुसरं कुणी कारणीभूत नाही, मी स्वतः कारणीभूत आहे. आप्पांनी जी शेवटची कविता आता सुधाकररावांनी सांगितली, अरिस्टॉटलच्या तत्वज्ञानाचा हा मतितार्थ आहे. जाता जाता फक्त आप्पा ब्रह्मलीन झाल्यावर आपली सगळ्यांची काय अवस्था झाली. मला मुलकराज आनंद यांच्या कथेची आठवण येते. मुलकराज त्यांची ती लॉस्ट चाइल्ड नावाची कथा आहे 1 मिनिटाची. जत्रेमध्ये आई आपल्या बाळाला घेऊन जाते त्याचं बोट धरून गर्दीमध्ये, आणि बाळ एका फुग्याच्या दुकानासमोर गेल्यावर म्हणतो, आई मला ही बेरंगी फुगे घेऊन दे. आई म्हणते, अरे आपण जत्रा बघायला आलो, आपल्याकडे पैसे नाहीत, पुढं चल. पुढं जातो, मिठाईचं दुकान येतं, मिठाईचा घमघम वास येतो. तो म्हणतो, आई मला मिठाई घेऊन दे. आई म्हणते, बाळा माझ्याकडे पैसे नाहीत रे, आपण यात जत्रा बघायला आलो होतो, असं काही मागू नको. तो पुढे जातो, रंगीबेरंगी टोप्या दिसतात. आई मला एक टोपी पाहिजे, ही लाल रंगाची टोपी मला खूप आवडली. बेटा पैसे नाहीत माझ्याकडे, आपण जत्रा बघायला आलो, तो असं काही मागू नको. तो म्हणतो, तू कशी आई आहेस, मी मागतोय आणि तू देत नाहीस. असा संवाद होत पुढे जाते आणि प्रचंड गर्दी होते आणि त्या बाळाचं बोट आईच्या हातून निसटतं. आई एकीकडे जाते, बाळ एकीकडे जातो. हा आई आई म्हणून ओरडू लागतो आणि म्हणतो, आई आई. सगळ्या जत्रेमध्ये फिरतो, आईची भेट होत नाही. तो परत त्या फुग्याच्या दुकानासमोर येतो. तो दुकानदार म्हणतो, अरे बेटा इकडे रडू नको, तुला आई पाहिजे ना, तुझी आई भेटेल. तू आईकडे आता फुगा मागत होतास ना, हे घे, हे 4-5 फुगे घे. तो म्हणतो, मला फुगे नको, मला माझी आई पाहिजे. थोडासा पुढे जातो, मिठाईचं दुकान येतो, मिठाईचा वास येतो आणि रडू लागतो, माझी आई कुठं आहे. तो दुकानदार, मिठाईवाला तो दुकानदार म्हणतो, अरे बाळा रडू नको, तुझी आई भेटेल. तो आईकडे मिठाई मागत होतास ना, ही घे, फुकट घे, पैसे नको देऊ, मला मिठाई नको, मला माझी आई पाहिजे म्हणतो. आणि शेवटी त्या फुगेवाल्याच्या दुकानासमोर जातो, त्या टोपीवाल्यांचा. टोपीवाला म्हणतो, अरे बाळा 4-5 टोप्या घे तू रंगीबेरंगी, पण रडू नको, तुझी आई भेटेल. तो म्हणतो, मला तुमच्या टोप्या नको, मला माझी आई पाहिजे. आपल्या सगळ्यांची अवस्था आप्पा गेल्यावर जत्रेत हरवलेल्या त्या मुलासारखी झालेली आहे. मी परमपूज्य आप्पांना अभिवादन करतो आणि सुधाकर कुलकर्णी यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. परमपूज्य आप्पांचा सहवास इथे उपस्थित असलेल्या बहुतेकांना लाभलेला आहे आणि म्हणूनच आपण खूपच भाग्यवान आहोत. त्यापैकी मी पण इथे आहे. मला इथे थोडंसं माझे गोष्टी पण मला शेअर करण्याचा मोह आवरत नाही आहे. त्याचा गोष्ट असं की
काही क्षण जे म्हणजे माझं लहानपण जे होतं ते गोरठ्याला आम्ही बऱ्याचदा जायचो. त्यावेळेस आपणचे कीर्तन असतील, प्रवचन असतील, त्यावेळेस मी 10-12 वर्षाचा असेल आणि तिथे बसण्यासाठी भले किती समजत असेल त्यावेळेस, किती नाही समजला हा भाग वेगळा, पण तिथे जाण्याची ओढ, बसण्याची किंवा समोरची लाईन, समोरच्या रांगेमध्ये जी जागा मिळवण्यासाठी आम्ही सर्व मुलं धडपड करायचो. त्यातला मी एक होता. आणि हे सर्व असताना मी जे आप्पांना समोर पाहिलं की त्यांचे जे प्रत्येक कीर्तन असायचे, आख्यान असायचे, संत चोखामेळा असेल, तुकाराम महाराजांचा असेल किंवा जनाबाईंचा असेल, आप्पांच्या कीर्तनातून, आख्यानातून अक्षरशः तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर उभा राहायचा. कित्येक वेळेस आप्पांच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे. असं वाटायचं की खरोखरच तो प्रसंगच इथे उद्भवलेला, तयार झालेला आहे. अशा अनेक गोष्टी आम्ही गोरठ्याला, आणि आमच्यासाठी एक पर्वणी असायची, एकादशी. 3 दिवसाचा कार्यक्रम असायचा आणि एकादशीचा उत्सव झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही परतायचो नांदेडला, त्यावेळेस अतिशय जड मनाने, जड अंतःकरणाने आम्ही निघायचो. खरोखरच मी त्यावेळेस लहान होतो, पण हे अनुभव आजही आमच्या हृदयावर कोरले गेलेले आहेत. अशा अनेक प्रसंग, त्यापैकी अजून एक म्हणजे गंगा प्रदक्षिणा. मी 15 वर्षाचा असेल, 16 वर्षाचा, त्यावेळेस मी, हे फार मोठं माझ्यासाठी एक शिदोरी माझ्यासाठी राहिलेली आहे. एक 7 दिवसाची प्रदक्षिणा त्यावेळेस नांदेडच्या ह्याच्यामध्ये झालेली होती. आप्पा त्यावेळेस त्या प्रदक्षिणेमध्ये होते. इतकं जवळून आप्पांना बघता आलं, त्यांना आम्हाला अनुभवता आला. खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत. आणि माझी अवस्था इथे खरं तर सांगायची अशी झालेली आहे की आज माझी अवस्था म्हणजे एक ओढ्यासारखी झालेली आहे. कारण एक 20 वर्षापूर्वीचा मी तिथे होतो. त्यानंतर माझ्या बऱ्याचशा या शैक्षणिक आणि याच्या कामामुळे मला बाहेर जावं लागलं, महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे. जवळपास 15-20 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. मी थोडासा दूर गेलो, पण मला वाटतं हा जो विचारधन या पुस्तकामुळे माझ्यासाठी हा एक टर्निंग पॉईंट नक्कीच ठरेल. कारण जशी ओढ्याची स्थिती असते की सागरात जाऊन, नदी आणि नदीतून सागरात जायची जी त्याची ओढ असते, तशी स्थिती मला आज वाटते. कारण आप्पांचं जो साहित्य आहे, जे वाङ्मय आहे, ते सागररूपी आहे. अजून मी त्यातच शिरलेलो नाही आहे पाहिजे तसा. त्यामुळे मला एक ओढ आहे की आता या साहित्याचा अभ्यास, आपल्याकडून बरेचसे प्रश्न पडतात. मी नेहमी दादांना प्रश्न विचारायचो, ही असं का, ते तसं का, आप्पांचं असं का म्हणणं आहे असं. बऱ्याच वेळेस त्यांनी उत्तरं दिले, मी समाधानी पण झालो. काही प्रश्नांची उत्तरं मला वाटते माझ्या अनुभवातूनच मला मिळणार आहेत पुढे जाऊन. असे अनेक प्रश्न आहेत, असे अनेक विषय आहेत, ते फक्त अनुभवातून. कारण ज्यावेळेस समाजामध्ये आपण वावरतो त्यावेळेस आप्पांचे जे विचार आहेत, मग ते चातुर्वर्णाश्रम असेल किंवा इतर असतील, पण समाजामध्ये वावरताना हे कुठेतरी एकमेकांना असे हे ओढतात. तर ते मला वाटतं अनुभवातूनच आम्हाला त्यातले सगळे आमचा अभ्यास होईल आणि आम्हाला उत्तरं मिळतील. असो, यानंतर ज्याची आपल्याला सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ते आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर यशवंत पाठक यांचा विचार ऐकण्यास आपण सर्वच उत्सुक झालेला आहात. खरं तर डॉक्टर यशवंत पाठक सर महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमातून अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपले व्याख्याने दिलेले आहेत. नेहमीच दूरदर्शनच्या कार्यक्रमात ते सातत्याने निमंत्रित असतात. दूरदर्शनवर त्यांचे नेहमी कार्यक्रम संपन्न होत असतात. त्यांचे 20पेक्षा जास्त मौलिक ग्रंथ प्रकाशित झालेले आहे. खरोखरच असे असामान्य व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या कार्यक्रमात लाभावे हे आपले खरोखरच भाग्य आहे. मी जास्त वेळ न घेता डॉक्टर यशवंत पाठक सरांना इथे आपले विचार मांडण्यासाठी विनंती करतो. आजच्या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर वेसणेकर, माझे मित्र फुलारी, प्रकाश मुरुमकर, जामकर, आले ना सगळे, आणि सुधाकरराव कुलकर्णी, त्यांच्या पत्नी विजया कुलकर्णी, त्यांचे सगळे कुटुंबीय, आणि आपण सर्व आप्पासाहेबांचे प्रेमी.
सुधाकरराव कुलकर्णी यांना मी पहिल्यांदा पाहिलं. आजपर्यंत मी त्यांना कधीही पाहिलं नाही. ते म्हणाले की गोरठ्याच्या भाषणात मी तुम्हाला ऐकलं आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं. मला काय आठवत नाही. देवीदास फुलारींचा परिचय झालेला होता आणि त्यांच्याबरोबर विलास वैद्य आले. फार कितीतरी वर्षापूर्वी विलास वैद्यांबरोबर हिंगोलीला जाण्याचा योग आला होता. ते त्याने आठवण करून दिली म्हणून. मराठवाड्यामध्ये तसं एकूण फिरणं आणि हे त्या मानाने कमी आहे. जितकं पुणे, मुंबई, गोवा तिकडे जास्त आहे. पण काही मित्र मात्र संस्मरणीय आहेत. मला इथे कशाला बोलवलं हाच आज मला प्रश्न पडला आणि मी आता अध्यक्षांना म्हटलं की मला तुम्ही ऐकायला बोलवलं असं वाटतं. याचं कारण फुलारींनी इतकं व्यवस्थित आप्पांच्या याच्यातलं आणि पुस्तकाचं समीक्षण केलं की काही वेगळं सांगायची गरज नाही. सुधाकर कुलकर्णींचंही प्रास्ताविक सगळे अगदी अतिशय नेटकी झाली. सुधाकर कुलकर्णींनी मला नाशिकला भेटीमध्ये असं सांगितलं की मी काही लेखक वगैरे नाही आहे. तुमची कल्पना आहे लेखक नसलेलीच माणसं जास्त चांगली लिहितात आणि जे लेखक असतात ना ते कमी चांगलं लिहितात, पण नंतर ते पानाच्या पानं भरत असतात. असं काही नाही आहे. ज्यांनी मराठी कथेला वळण लावलं ते गंगाधर गाडगीळ इकॉनॉमिस्ट होते. ज्यांच्या कथेने संबंध मराठी विश्व वेगळं ते अरविंद गोखले ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शेतीशास्त्राचे लेक्चरर होते. किती उदाहरणं देऊ अशी. सगळ्यात उत्कृष्ट लिहितात ते डॉक्टर्स. सगळ्या कलाकारांमध्ये हे डॉक्टरची नावं आणि डॉक्टर अतिशय अग्रसर सुंदर लिहितात. शस्त्रक्रियेचा अनुभव आणि ते वाचताना सुद्धा असं वाटतं की आपण कविता वाचतोय. मला म्हणायचं एवढंच आहे, सुधाकरराव म्हणतात की मी लेखक नाही आहे, काही नाही आहे, पण लिहावंसं वाटणं ही सुद्धा एक साधनेचा अंकुर आहे आणि तो फुटायला लागतो. लिहिणं म्हणजे गृहपाठ करणं नव्हे, शब्दाला शब्द जोडणं नव्हे, हे नव्हे. एक नेहमी लक्षात घ्या, हे पुस्तक काही लायब्ररीमध्ये ठेवून वाळवीला लागण्याचं भर घेण्याचं पुस्तक नाही आहे. हे पुस्तक काही मिरवायचं पुस्तक नाही आहे. पण हे पुस्तक म्हणजे आजच्या काळातल्या भाषेत बोलायचं तर आपल्या जगण्याच्या हार्डवेअरची सॉफ्ट कॉपी आहे. तुम्ही कुठेही जगा, IT मध्ये जगा, हे जगा. मी आता पुण्याला जवळजवळ 10-11 वर्ष होतो युनिव्हर्सिटीमध्ये. सकाळी आम्ही फिरायला जायचो. जयंतराव नारळीकर असायचे, विजय भटकर असायचे, रघुनाथ माशेलकर असायचे, मंगलाताई नारळीकर असायच्या. प्रचंड सकाळी 5:30ची वेळ म्हणजे असं वाटायचं विद्यापीठाचा एकतर तो अप्रतिम रस्ता होता, निवांत, पक्ष्यांचे किलबिल आणि सगळे कोणीही कोणाशी न बोलताना शांतपणे जायचे. पण पाठीमागून एक ग्रुप यायचा, श्री आणि सौंचा, डेक्कनवरचा, गाड्या बिड्या थांबून ते जाड जाड स्पोर्ट्सचे बूट ते ह वगैरे करत आणि इतके बडबड करत जायचे. तर मी एकदा जयंतरावांना विचारलं, जयंतराव हे माणसं किती बडबड करता हो? आणि मला कहर काय वाटायचा की पहाटे 5:30 वाजता इतकं बडबड करण्या इतकं काय घडलं यांच्याकडे. हां, दुपारी काही बडबड करत असेल, काय काहीतरी घडलं असेल. जयंतराव म्हणाले त्यांना त्यामधलीच पहाट खूप आवडते, पण जो पक्ष्यांच्या किलबिलीतली उपनिषदं ऐकतो त्याला पहाटेचा खरा आनंद मिळत असतो. हे जे आहे ना, ही कॅप्सूल आहे की त्या कॅप्सूलनी ते दिलेलं आहे. मला अनंतरावांची एक व्याख्या फार आवडते. ते म्हणतात मानसिक आरोग्यासाठी अध्यात्म आहे, पण ऐहिकाच्या योग्य व्यवस्थेसाठी विज्ञान आहे, जाणीवेच्या खोलीसाठी ज्ञान आहे,
पण जाणीवेचं इंद्रधनुष्य व्हायचं असेल तर आत्मज्ञान आहे. हा सगळा जो कॅनव्हास आहे, हा कॅनव्हास या नावाभोवती फार वर्षापासून, तसा आप्पांचा माझा परिचय फार नाही आहे, कारण नाशिकला तसे ते फार नाही आलेत. एकतर आमचा सगळा काळ म्हणजे सोनोपंत दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर, रामचंद्र महाराज नागपूरकर, सज्जनगडचे श्रीधर स्वामी, अखंडानंद आणि गोदावरीच्या काठी खूप यती वगैरे यायचे. ते आमच्याकडे भिक्षेला असायचे. त्यामुळे माझ्याकडे एक काम असं असायचं की सोवळं घालायचं, त्यांना कमंडलूत पाणी आणून द्यायचं, गंध लावून द्यायचे, हे करून द्यायचं. तुम्ही डॉक्टर कुर्तकोटींचं नाव जर ऐकलं असेल तर तेही नाशिकचेच, गोंदवलेकर महाराजांनी अनुग्रह दिलेले शेवटचे. पण प्रज्ञा काय, प्रकांड प्रज्ञा. स्वतःची 2.5 लाख पुस्तकाची लायब्ररी आहे, 6 मजले लायब्ररी. असे खाली झोपलेले असायचे. त्यांच्या कानात सांगायचो आम्ही, गीतेचा 12वा अध्याय संपला आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग आहे. बोलायला सुरुवात. मग मला म्हणायचे 3रा मजला, 4थं कपाट, 2रं खण, 7वं पुस्तक घेऊन आहे. मी बरोबर ते काढायचो आणि खाली घेऊन यायचो आणि गमतीने त्यांच्या कानात सांगायचो, चुकलंय, 4थ्या खणावर आहे. हसायचे, तू 4थ्या खणावर आहे, पुस्तक 3ऱ्याच आहे, तुझं नाही आहे. हे लक्षात घ्या. कृपा करून एक गोष्ट डोक्यातनं काढून टाका, प्रज्ञेला वय नसतं, वयातीत प्रज्ञा असते. प्रज्ञेला म्हातारपण नसतं कधी. मी अत्यंत उत्कृष्ट सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये अप्रतिम योगी पाहिले आहेत. त्यांच्यामध्ये मी मौज दिवाळी अंकात वगैरे फुलारींनी वाचलं आहे, सत्यकथेत वगैरे फार लिहिलं आहे. कितीतरी बुद्धिवादी लोक चक्रावून गेले होते. आणि ज्या वेळेला मी कुमार गंधर्वांना पूर्ण चैतन्य स्वामी दाखवले, ते म्हणाले, यशवंतराव मिठी मारली त्यांनी. मला म्हणाले, शिलनाथ महाराज आणि नाथ महाराजांची परंपरा दाखवली. अहो, हा माणूस ललिता सहस्त्र नाम नवरात्रामध्ये पहाटे 3 वाजता उठून 2 पायात 5-5 हजार घुंगरू घालून नाचतो, पण कधी कोणाला बोलत नाही, कारण ते अंडरग हे आहे त्याचं. तिथे त्याने पाटीच लिहिली आहे, माणसाला प्रवेश नाही, बाकीचे बाजूलाच. कुमारगला सुद्धा त्यांनी उभं ठेवलं होतं असं. मला इतकं कसं तरी झालं. मी म्हटलं, पंडितजी कितने बडे, मालूम है मेरे को. ज्या वेळेला विभूती काढली त्यांनी, खट 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 सगळी वाद्य काढली. काय सांगू, बोला म्हणाले. किंगरी नावाचं वाद्य काढलं, छान तार लावलेल्या 2 घुंगरू, कोपरावर भय करायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला त्यांनी ते म्हटलं, अवधूता गगन घटा गिरा आई, कुमारांच्या डोळ्यात पाणी आलं, अंगावर रोमान. ते मला म्हणाले, पाठक, आम्ही ज्या टाटा थिएटरमध्ये गातो ना, ते बिदागीसाठी गातो, पण हा देवासाठी गातो, म्हणून हा देवाचा आवाज आहे. एवढा मोठा गंधर्व ज्या वेळेला त्या भजनाचं नोटेशन कागद काढून लिहित होता, अतिशय फाटकं पोतं, सप्तर्षींच्या कुंडा पलीकडे. तो साधू 6-6 महिने जेवत नाही हो, पण हे कधी टीव्हीवर दिसणार नाही, कारण त्यांना गरजच नाही आहे. कधीही नाही गोदावरीचं पाणी पिऊ. जितेंद्र अभिषेकी त्याच्या पायाला तेल लावून त्याला स्नान घालायला यायचे. काय सांगू तुम्हाला, रामनारायण सारंगीवाला तिथे यायचं. अरे जा सोडून, किशोरी अमोणकर आणि जसराज उभे राहिले होते 2.5 तास, की तो कधी ह्याच्यातनं बाहेर येतो. काय म्हणाले, अरे हा नुसता बाहेर येऊन यांनी आमच्याकडे पाहिलं तरी आमची सगळी कामं होतात. हा चमत्कार नाही आहे. कृपा करून डोक्यातनं काढून टाका. आपल्याकडे चमत्कार आणि अध्यात्म या दोघांनी जो घोळ माजवला आहे, त्याच्या इतका दुर्दैवी घोळ कुठेही नाही आहे. चमत्कार नाही आहे, हे लक्षात घ्या. हे चमत्कार नाही आहे. याचं कारण पुन्हा लक्षात घ्या. भारतीय अध्यात्म कोचिंग क्लासवर नाही आहे.
अध्यात्म शिकवायचा विषय नाही आहे. अध्यात्म आतून यायचं असतं. ज्ञानोबारांची एक प्रतिमा फार छान आहे की गर्भ ज्या वेळेला तृप्त होतो आणि ते मूल ज्या वेळेला येतं, त्या मुलाचा पहिल्या रडण्याचा आवाज हा तुम्ही प्रपंचात असतात आणि तुम्ही सारखे रडत असतात म्हणून तुम्हाला वाटतं मूल रडलं. तो त्याचा रडण्याचा आवाज नसतो, तो त्याचा ओंकार असतो. आणि प्रत्येक सृष्टीतला त्याचा हुंकार, तो ओंकार वाचत असतो, ऐकत असतो. साधूंचं विश्व दुर्दैवाने संधी साधूच दिसतात आपल्याला. बुवाबाजी करणारे दिसतात आणि बाजार आहेत ते. खरं आहे फुलारे म्हणाले ते. अगदी मी 100% सहमत आहे वैद्य म्हणाले ते सुद्धा. पण ज्याच्या जगण्याला आपल्या जाणीवेचा पूर्ण आयाम असतो ते जगणं खरं जगणं असतं. हे 4 आश्रम आप्पांनी का निवडले आणि त्यांनी काय केलं ते सगळं तुम्ही ऐकलंय. पण माझ्या दृष्टीने 4 आश्रम म्हणजे 4 व्यवस्था नाही आहे, 4 जीवनाची मूल्य आहेत. आणि ही जीवनाची मूल्य तुम्हाला जगण्याला मृत्युंजय करतात. आपण मुळी जगण्यामध्ये जीवनाचा सगळ्या बाबतीत अतिरेक करतो आणि हा अतिरेक वृद्धत्वाला कारणीभूत असतो. स्वभाव बदलला, वय झालं तरी बदलत नाही. मग आपल्याकडे सुंदर म्हण आहे, जित्याची खोड टिंब टिंब. तुम्ही म्हणत साधी गोष्ट आहे, अगदी साधी. श्रीधर स्वामींबरोबर मी समर्थांच्या टाकळीला तपोभूमीत चाललो होतो. ते मला उपनिषद इतकी सुंदर समजून सांगत असत की मला असं वाटतं की श्रीकृष्णाची बासरी वाजायची. अतिशय म्हणजे हे उपनिषद सांगताय असं वाटतच नाही. संध्याकाळची वेळ होती, मला कंटाळा आला. मी वडिलांना म्हटलं की आता यावेळेला, त्यावेळेला हे दिवे वगैरे नव्हते. आमच्या गाडगे महाराज पुलाकडून स्मशानाकडून रस्ता होता. कुठे जा स्वामी, जाऊ द्या आता, तुम्ही आखाड्यात चला, मी तुम्हाला घेऊन येतो. आईला सांगतो, आई तुम्हाला भिक्षा घेऊन दे. नाही ऐकलं त्यांनी. थोडेसे पुढे गेले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून पटकन म्हणाले, बघ आपल्याला राम बैलगाडी पाठवेल म्हणे. मी इतका जोरात हसलो म्हणजे मला असं वाटलं की हे काय बोलून राहिले, पण मला असं बोलता येईना म्हणून मी हसलो. त्याने ओळखलं. थोडा वेळ गेला आणि खरंच एक गाडीवर भिल्ल, त्याची बायको, उसाची गाडी, त्याच्यावरती कांबळं टाकलेलं आणि तो आला, खाली दिवा लावलेला. मला थोडीशी भिल्ल भाषा त्या परिसरातली येत असल्यामुळे मी त्याला बोललो की हे फार मोठे स्वामी आहे, तर आम्हाला जरा कोपऱ्यावर सोड. त्यांनी गाडी थांबवली, ते बसले. मला पुढचं सांगायचं आहे. प्रज्ञा आणि जगणं ह्याचा किती साधुत्वामध्ये सुंदर संगम असतो. ते बसले, त्यांनी त्या भिल्लबाईच्या मुलाचं 7-8 महिन्याचं लेकरू होतं, ते आपल्या मांडीवर घेतलं. मेखलेतनं खडीसाखरेचा खडा काढला आणि तो खडीसाखरेचा खडा त्याच्या तोंडात घालून मला म्हणाले, बघ माझा काळाराम किती सुंदर आहे, त्याने आपल्यासाठी गाडी पाठवली. हे जे आहे ना, हे जगण्याच्या स्पंदांमधून येतं, कारणमीमांसेतून येत नाही. कारणमीमांसा ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्हाला घेता येते किंवा तुम्हाला देता येते, त्याच्या पलीकडे नाही जातात. सांगा तुम्ही फुलारींना कविता कशी सुचते, नाही सांगता येणार. ते म्हणते लिहिली. मग तो कवी काय करतो, कवी जाऊ द्या भारी असतात. पहाट होती, टेबल होतं, वेल होती, फूल होतं. अरे ती सुचली कशी हे सांग ना, ते कशाला सांगतो. ते तर आम्हालाही माहीत होतं. तुम्हाला शब्द माहीत आहेत की नाही, पाऊस पडतो कधीचा. ते आमच्या ग्रेसलाच का लिहावं असं वाटतं, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने. तो पाऊस कसा होतो, दुःखाचा सोबती होतो. हलकेच जाग मजा आली,
दुःखाच्या मंद सुरांनी. कसं चित्र, पाऊस एकदम वेगळा वाटायला लागतो. लक्षात घ्या, याचं कारण लक्षात घ्या. ही शाळेतून नाही येत. शाळेतून आणि कोचिंगमधनं जी मुलं गोल्ड मेडलिस्ट वगैरे असतात ना, ती मुलं आपल्या संपूर्ण विषयाच्या प्रतिभा बाजूला ठेवून ते फक्त ते मेड टू ऑर्डरनी चालत असतं. म्हणजे 11 ते 12 वर्ष वैद्य आले होते घरी, त्यावेळी मी त्यांना सांगितलं, अतिशय वाईट काम करायला लागायचं. महाराष्ट्रातनं जेवढे गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यांच्या UGCसाठी आम्हाला TV वर मुलाखती घ्यायला लागायच्या. एक मुलगी आली होती, SNDT मरीन इंजिनियर करून, चांगली मुलगी होती. तिने कागदावर लिहून आणलं. मी तिला म्हटलं, काय भाग्यवान आहेस बेटा तू, वयाच्या 23व्या वर्षी बोट घेऊन तू मुंबईहून जाणार, 3 आठवडे तुझं समुद्र आणि आकाश हे तू बघणार. अगं, सगळ्यात देखणं आकाश मार्गशीर्षात असतं. म्हणून गीतेमध्ये म्हटलंय, मासानाम मार्गशीर्षोहम. भगवंताचं अत्यंत देखणं रूप अर्जुनाला भगवंतांनी सांगितलंय, मला पाहायचं आहे ना आकाशात. मार्गशीर्ष महिन्यात आकाश अतिशय लोभसवाणं असतं. म्हणजे गोंडस लोभस हे शब्द सुद्धा फिके पडतील. आणि मी त्याला वेदातल्या ऋचा सांगत गेलो की आकाशातली नक्षत्र तुला पाहता येईल, आकाश वाचता येईल, समुद्राच्या फेसाळावर किती लाटा असतात, जगण्याच्या लाटा, समुद्रातल्या ऋचा, आकाशातल्या ऋचा. मी गेलो, मला वपू काळेनी चिमटा घेऊन सांगितलं, लंडनला ती जाणार आहे का तू जाणार आहे? सॉरी म्हटलं, काय करावं. तिने पटकन कागद काढला आणि ती कागदावरून वाचायला लागली. तो कॅमेरामॅन म्हणायचा, सर ती फिगर मार खाते हो. मी म्हटलं, मग असं कर ना, कागदाला एक डिमर लाव खालून, म्हणजे ती जरा हे. तो म्हणाला, डिमर जर लावला ती फिगर गॉडी येते. दृष्टांत संपला. तुम्हाला इतकं सगळ्या विषयात 100 पैकी 98 मार्क मिळून सुद्धा तुम्हाला व्यक्त होता येत नाही. साध्या 2 बाबी तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला सांगता येत नाही. याचं कारण लक्षात घ्या, ही सगळी माणसं ट्युशनमधली आहेत, हे लक्षात ठेवा. पण ज्ञानदेव, तुकाराम, समर्थ हे ट्युशनमधनं नाही येत, इंट्युशनमधून येतात. माझा अजिबात राग नाही आहे कोणी गोल्ड मेडल वगैरे. परवा तर केवढा आलं पेपरात ना, 100 पैकी 100 गुण. माझ्याच हस्ते सत्कार पुण्याच्या बोर्डचा. त्या मुलीला मी एवढंच विचारलं, तुला 100 पैकी 100 म्हणजे मराठीमध्ये पण मिळाले? हो तेवढेच. म्हटलं तू काय केलं? गाईडमधली उत्तरं पाठ केली. म्हटलं बाप रे, म्हणजे व्यासांच्या महाभारताला सुद्धा एवढे मार्क मिळणार नाहीत. लँग्वेजमध्ये आणि याच्यामध्ये काय केलं तू, हे लक्षात घ्या. 94 वर्षाची बाई आळंदी ते पंढरपूर वारी पावलं टाकीत असताना इतकी थरथरत होते की मी कॅमेरा ऑन केला. म्हटलं म्हातारी चालली आता, हिचा फोटो काढू, हे काढू पडून. म्हणून मी त्या TV वाल्याला सांगितलं, चल ऑन कर. काय नाही, दिवेघाट संपला. अतिशय शांतपणे चालत 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 तिच्या सुना झोपून गेल्या, तिच्या नातसुरा झोपून गेल्या, नातू झोपून गेली. बाई टुणटुणीत उभी पालखीचं दर्शन घेतलं. म्हटलं काय आजी, खिचडी खाल्ली नाही का? हे भाऊ, घाट चढल्यावर कोणी खिचडी खातात का? मग घाट चढला की पहिले गूळ खायचा आणि पाणी प्यायचं, म्हणजे आपण तरतरीत राहतो. आपण कधी स्थूल होत नाही. स्थूल हे शरीराचं होणं नाही आहे, आपल्या जडतेचं होणं आहे. आपल्या तरतरीतपणाचा आणि निसर्गाचा जो आपला संबंध आहे ना, त्यासाठी हे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे 16 संस्कार आहे. आणि हे 16 संस्कार म्हणजे आपल्या जीवनाच्या दैनंदिनीची पानं आहेत. हे लक्षातच येत नाही. आपल्या सगळ्या संस्कारांची गुंफण तुम्ही काढून पहा. सगळे संस्कार निसर्ग, पृथ्वी, पंचमहाभूत यांच्याशी निगडित आहेत. दुर्दैवाने आम्ही निसर्ग मारून टाकलाच.
ठिकठिकाणी हाऊसिंग कॉलनी निर्माण केल्या, त्यामुळे आजची पिढी सेक्सी आणि व्हायलंट झाल्यास काही विशेष नाही. मला काहीच आश्चर्य वाटत नाही. कारण आईवडील दोघंही निघून जातात, त्या मुलाला मोबाईल खेळण्याशिवाय आणि टी व्ही पाहण्याशिवाय त्याला काही पर्यायच नाही आहे. संवाद नाही आहे. पुन्हा यायचं ते फक्त शरीर टाकायला. आय टीमधली किती मुलं मुली तिकडे त्या ह्याच्यामध्ये जातात. मी युनिव्हर्सिटीत राहायचो, आम्हाला ते फिरून येताना आम्हाला तो रोज ॲम्ब्युलन्सचा हॉर्न ऐकायला लागायचा. परवाच मुलीची बातमी आहे, 23 वर्षाची मुलगी 1.5 कोटीचं पॅकेज संपून टाकलं. 1.5 कोटी वयाच्या 23व्या वर्षी. नारळीकर फार छान वाक्य म्हणाले, अक्कल नसलेल्या वयात जास्त पैसे मिळायला लागले यशवंतराव असं होतं म्हटलं. याचं कारण ती तज्ज्ञ नाही आहे, ती यंत्र आहे. ITI मध्ये मुलं हुशार नसतात, तज्ज्ञ नसतात. अमेरिकेत जाणारा जो ब्रेन ड्रेन आहे ना, त्या ब्रेन ड्रेनच्या पाठीमागे हे तत्व आहे. कोणाचे काय? साधी गोष्ट बघा ना, भारतात 290 युनिव्हर्सिटीजमध्ये एक नोबेल प्राइज नाही आहे. 290 युनिव्हर्सिटीमध्ये एक गुगल कोणालाही शोधता आलेलं नाही. बघा ना, विचार करा ना थोडा. पेटंटची जास्तीत जास्त मक्तेदारी अमेरिकेकडे आहे. कुठे हुशारी कुठे आहे? बौद्धिक स्किल कुठे आहे? ही हुशारी वगैरे नाही आहे, चातुर्य आहे. आणि त्या चातुर्याचा उपयोग भोगासाठी आहे. या भोगाचं खरं मर्म आणि खरं सामर्थ्य हे या विचारधनातून लक्षात येतं. हे सोपं काम नाही आहे. बी फ्रँक विथ यू, अजिबात नाही. हे भयानक काम आहे, किचकट आहे, किचकट. वेड लागायची पाळी येते माणसाला. चांगला मेंदू सुद्धा हैराण होऊन जाईल, इतकं येते. हे शब्द बरोबर घेऊन त्या शब्दाप्रमाणे ते शब्द घ्यायचे. आणि दुसरं म्हणजे ते शब्द अनंतरावांचे आहेत. अनंतरावांचे शब्द अक्षरच असतात, ती जीवनाची मूल्यच असतात. म्हणून 730 वर्ष झाली तरी ज्ञानेश्वरी अजून आहे हो. आषाढी वारीला मी एका प्रकाशकाला विचारलं, किती खपल्या रे? तो म्हणाला, काही नाही, 3 दिवसामध्ये 2 लाख गेल्या. फुलारी, आजच्या वाचन संस्कृतीला हे उत्तर आहे. घेतात लोक. आणि काही वारकऱ्यांमध्ये तर असा नियम आहे, वाचलेली पारायणाची ज्ञानेश्वरीची प्रत दुसऱ्याला द्यायची समारंभपूर्वक, म्हणजे त्याला वाचायला भाग पडायचं. आणि येताना वारीमध्ये आपण नवीन घेऊन यायची. हे लक्षात ठेवा. अशी पुस्तकं घरामध्ये आपल्या जगण्यासाठी, आपल्या या वृत्तीसाठी ही फार आवश्यक असतात. प्रश्न कोणीही विचारतो, बरेचसे प्रश्न प्रतिक्रियेतून असतात. म्हणून अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नातूनच गीता निर्माण होते. कल्याणाने विचारलेल्या प्रश्नातूनच दासबोध निर्माण होतो. निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांनी प्रश्न विचारून ज्ञानेश्वरी जन्माला घातली. आपले सगळे ग्रंथ बघा श्रोते हो, संवादात्मक आहे. कुठेही ग्रंथ एकाक्षरी एकाने लिहिलेलं नाही आहे. कारण संवाद हे जीवनाचं, जगण्याचं अधिष्ठान आहे. आजच्या मोबाईलने संवादच हरवला आहे. प्रोफेशनल आणि कमर्शियल ब्रेक जन्माला घातलेत. त्यामुळे आम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि आम्हाला काय हवं आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि माझ्यावरती अनंतरावांचे दुसरे एक फार महत्त्वाचे उपकार आहेत. माझ्या PhDच्या प्रबंधाचे ते परीक्षक होते. आणि डॉक्टर प्रनंद जोशी ते आणि अध्यक्ष राशम वाळिंबे. मी आलो आणि बोलणं सुरू झालं आमचं. तर त्यांनी इतक्या सुंदर गप्पा मारायला सुरुवात केली की जवळजवळ 1.25 तास झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, म्हटलं सर तुम्ही व्हायवा घेणार होता ना,
अरे ह्यालाच वायवा म्हणतात म्हणे. तुझा काय वायवा घ्यायचा म्हणाला, तुला दिली म्हणे. नाही पण म्हटलं माझ्या काही चुका आणि हे वगैरे मला सांगा. आणि त्यावेळेला अनंतरावांनी त्या शेवटच्या याच्यामध्ये अशा बारीक 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 चुका दिल्या होत्या. अनंतराव त्यावेळेला पुणे विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलवर सदस्य होते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनंतराव जर अकॅडमिक काउन्सिलच्या सदस्यांच्या सभेला जर आले ना, तर राशमबाळिंबे, नगोसुरू, प्राचार्य बाळ गाडगीळ सगळे उठून उभे राहून नमस्कार करायचे. आमचे कुलगुरू सुद्धा करायचे. भयंकर मानायचे, खूप मानायचे. हे कशातून येतं? माणसाचं अमरपण, थोरपण आपण नको इतकी चर्चा करतो, पण हे येतं कुठून? ज्याला जगण्याचं जाणीवपूर्वक अधिष्ठान कळलंय तिथून येतं. ते अधिष्ठान महत्वाचं असतं. रामकृष्ण परमहंसांचा एक नियम होता, दर मंगळवारी ते शारदा देवींना चौरंगावर बसवत आणि त्यांची पूजा करत. बाकी सगळे शिष्य यायचे, पण हा जो नरेंद्र आहे हा माग खोडकर, त्यांना असं वाटायचं काय बाईची पूजा काय करतात. मग हा ते पूजा करायला लागले की मध्ये खोड्या कर, कुठेतरी खिरीची वाटी आहे ती पळवायचा, पीत बसायचा, कुठे प्रसाद घे. शेवटी एक दिवस विबोधानंद म्हणाले, रामकृष्ण परमहंस, या मुलाला जरा बंद करा हो म्हणे. काय आहे, तुम्ही मंगळवारी कापूर लावतात आणि हा पाक कसा करतो. बर 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 असं आहे का म्हणे, ठीक आहे. मंगळवार आला, रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्रला खूण केले, माझ्या शेजारी उभा राहा. नरेंद्रला उभं केलं आणि त्याला सांगितलं, हे बघ मी आता आरती झाली की मी म्हणायला लागलो की कदाचित मला ध्यान लागेल, थोडं ध्यान लागलं आणि माझ्या हातातनं जर का कापूर थोडा असा झाला तर तू एक काम करायचं, तू पटकन उचलायचं. याला काय वाटलं, वा वा वा, सगळ्या मुलांमध्ये मला बोलवलं म्हणजे मीच मॉनिटर. काय गुरु खुश आहे. हा म्हणाला हो हो हो. ह्याने एकदम तो सावध झाला आणि असं करता करता त्यांची ती भाव समाधी लागली. समाधी लागता लागता मुद्दाम त्यांनी, फार सुंदर प्रसंग आहे तो निवेदितेच्या पत्रामध्ये, त्या असा थोडा थरथर थरथर झाला. त्याबरोबर त्याने असं तो केल्याबरोबर यांनी त्याचा हात घट्ट धरला आणि असा घेत घेत मत्सम पातके नास्ती पापघ्नी त्वत्समानही एवं ज्ञात्वा महादेवी असं म्हणून त्यांनी वर केलं. तो शारदा देवींच्या चेहऱ्यात त्याला महाकाली दिसली. महाकाली दिसली, जो त्याचा हात खरकन सुटला. रामकृष्णांनी आरती झेलली. म्हणाली, नरेंद्रा कळलं का तुला, पत्नी ही सुद्धा देवी असते, लक्ष्मी असते, उमा असते, शारदा असते. तिच्या समाधानातच घराची श्रीमंती असते. लक्षात ठेव, मी शारदा मातांची पूजा का करतो, मी बायल्या नाही आहे, बायकोचं नामुक असं काही नाही आहे इथे. एकच ती शक्ती आहे. ही सगळ्यात महत्त्वाची जाणीव असते. संतांनी आपल्या ही जी जाणीव दिली ना, त्यामुळे संत वाङ्मय सगळ्यात मोठं आहे. कारण श्रोते हो, एक लक्षात ठेवा, संत कधीही भूतकाळात जगले नाही, संत कधी भविष्यकाळात जगले नाही. संत जगले ते वर्तमानात. ज्याला वर्तमानाचा कणा ताठपणे ठेवता येतो तोच वर्तमानात जगण्याला फिट असतो. ज्याला तो जगण्याचा कणा नसतो त्याला भूतकाळाचा पोलिओ झालेला असतो. आणि मग तो आपल्या मोठमोठ्या आजोबा, वडील, पणजोबा यांच्या गप्पा मारत बसतो. आणि ज्याच्यापाशी जगण्याचा ब्ल्यू प्रिंट नसतो तो भविष्यकाळची मुंगेरीला लासिके स्वप्न बघत बसतो. संतांनी स्वप्न बघितली
पण आनंदवन भुवनाचं स्वप्न पाहिलं, पसायदानाचं स्वप्न पाहिलं. संतांची स्वप्न अप्रतिम विषय आहे. भव्य स्वप्न पाहिली. उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, मांडिली मोडिली क्षेत्रे आनंद वनभुवन हे पाहिलं. भूता परस्परे जडो हे पाहिलं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा हे स्वप्न पाहिलं. हे लक्षात ठेवा, संतांचं साहित्य आणि वाङ्मय कोणीही कुठलाही प्रचार न करता आजही घरोघरामध्ये, आजच्या टी व्हीच्या काळात सुद्धा खूप चांगली माणसं कामं करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी कितीतरी जोडप्यांच्या घरी उतरलो आहे व्याख्यानांच्या प्रवचनांच्या निमित्ताने. अरे, एकनाथ आणि गिरिजाबाईंपेक्षाही सुंदर जोडपी आहेत. मी म्हटलं, आपण नाथांना नाही पाहिलं, पंडितांनी यांना तर पाहिलं.